बोंबील फ्राय करणं खूप कठीण वाटतं, मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही या पद्धतीने हे बोंबील फ्राय बनवणार ना, तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही मस्त असे कुरकुरीत, अगदी बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी आतून रसाळ ज्युसी असे हे बोंबील तयार करणार. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना. आज आपण इथे ना मस्त असे पावसाळा स्पेशल ओले बोंबील फ्राय बघणार आहे. बऱ्याच जणांना ओले बोंबील फ्राय करणं हे खरं तर खूप अवघड वाटतं, पण मी आज ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कराल तर पहिल्याच प्रयत्नात अगदी छान बोंबील फ्राय तयार होतील. तर इथे बघा साधारण 300 ग्राम बोंबील घेतलेले आहेत. अगदी सावकाश हलक्या हाताने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस लावलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घातली आहे आणि त्यानंतर 1 ते 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातले. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. आता तुम्हाला झणझणीत हवे असतील तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता. माझ्या घरात लहान मुलं आहेत आणि ते सुद्धा खाणार, म्हणून मी फक्त काश्मीरी लाल तिखटच घेतलेला आहे. अगदी हलक्या हाताने बोंबलाच्या दोन्ही बाजूला आपल्याला हा मसाला छान लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला एक अर्धा तास छान मॅरिनेट होऊन द्यायचं आहे. तर इथे बघा मी मॅरिनेट होण्यासाठी बोंबील ठेवले होते. आता याचं जे कोटिंग करायचं आहे त्यासाठी बघा पाववाटी रवा घेतला आहे, त्याचबरोबर 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये पण आपल्याला तेच बेसिक मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातले, पाव चमचा हळद घातली आणि अगदी या कोटिंगला चव लागेल एवढंच मीठ घालून घ्यायचं आहे. हे सगळे जी मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता हलक्या हाताने बोंबील घ्यायचे आणि दोन्ही बाजूला दाबून आपल्याला हे कोटिंग लावून घ्यायचं आहे, पण सावकाश हलक्या हाताने. बघा या पद्धतीने सगळे बोंबील आपल्याला छान कोट करून घ्यायचे आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे, अजिबात फसणार नाही. पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट हे ओले बोंबील फ्राय तयार होतील. कारण भरपूर जण याला पाट्याखाली दाबून ठेवतात, त्यातलं पाणी पूर्ण निघायला ठेवतात आणि त्यानंतर हे फ्राय करायला घेतात. तर मी अजिबात त्या पद्धतीने केलेलं नाही आहे. एकदम सोपी पद्धत, सोपी रेसिपी तुम्हाला दाखवली. आता बघा सगळे बोंबील छान कोट करून झालेले आहेत. मी इथे साधारण 3 ते 4 छोटी पळी असते तेलाची, त्या पळीने तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे बोंबील आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर साधारण एका वेळेला 4 तव्यामध्ये व्यवस्थित बसलेले आहेत. आता बघा एका बाजूनी छान मस्त गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनी सुद्धा याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे की नाही. एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी ही बोंबील फ्रायची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझे तर सगळ्यात फेवरेट हे ओले बोंबील फ्राय मला खूप आवडतात आणि मस्त कुरकुरीत झाले होते, क्रिस्पी झाले होते, त्याचबरोबर एकदम भन्नाट लागत होते चवीला. तर इथे याच पद्धतीने आपले हे छान कुरकुरीत झालेले बोंबील काढून घेऊया आणि राहिलेले सुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत. झटपट तयार होतात, अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे हे बोंबील फ्राय अगदी कशाखाली दाबून न ठेवता, त्यातलं पाणी निथळून न काढता सोप्या पद्धतीने हे बोंबील फ्राय करू शकता. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. लवकरच आषाढसुद्धा येत आहे, तर मस्त नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आषाढ तळण म्हणून हे बोंबील फ्राय तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अगदी भन्नाट होतात आणि जबरदस्त लागतात. तर इथे आपले मस्त कुरकुरीत असे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त रसाळ बोंबील फ्राय खाण्यासाठी तयार आहेत. तर मग कशी वाटली तुम्हाला ही मस्त अशी कुरकुरीत बोंबील फ्रायची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल आणि अजूनही तुम्ही आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच कुरकुरीत आणि मस्त झणझणीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. तुम्ही इथे बोंबील बघू शकता, झालाय की नाही एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम रसाळ दिसतोय, भन्नाट झाला होता. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.